नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आमिर खानने विवाह केलेला आहे 5 जुलै रोजी, त्याबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये आमिर खानचा साध्या पद्धतीने विवाह पार पडलेला आहे। त्यांनी गौरी स्प्रेबरोबर लग्न केलेलं आहे, साध्या पद्धतीने लग्न केलेलं आहे आणि त्याचा हा तिसरं लग्न आहे। आणि त्यांनी विवाह नोंद स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत विवाह केलेला आहे आणि त्याने साध्या पद्धतीने केलेला आहे। त्याच्या विवाहामध्ये अनिल अंबानी, राज ठाकरे यांनी सुद्धा उपस्थिती लावलेली आहे आणि त्यांच्या पहिली पत्नी आणि त्यांची मुलं सुद्धा या विवाहामध्ये आलेले आहे। आणि आमिर खानने पहिलं लग्न रीना दत्ता बरोबर केलेलं होतं। त्यांचं लग्न 1996 मध्ये झालेलं होतं आणि 2002 मध्ये यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर 2005 मध्ये आमिर खानने किरण राव बरोबर लग्न केलेलं होतं आणि त्यानंतर त्याने 2021 मध्ये त्यांनी किरण राव बरोबर परस्पर संमतीने वेगळे झालेले होते आणि आता त्यांनी 2026 मध्ये लग्न केलेलं आहे। आमिर खानने तिसरं ते पण गौरी स्प्रेडा बरोबर लग्न केलेलं आहे आणि हा नोंदणीकृत लग्न झालेला आहे। आमिर खानच्या लग्नामध्ये त्याची मुलगी आयशा खान आणि तिच्या पतीसह ती उपस्थित होती आणि आमिर खानचा मुलगा जुनैद खान वडिलांच्या आनंदाच्या प्रसंगी तोही उपस्थित होता। आमिर खानचा तिसरा विवाह संपन्न झालेला आहे। साध्या पद्धतीने नोंदणीकृत पद्धतीने विवाह सोहळा पार पडलेला आहे। मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आमिर खानने विवाह केलेला आहे 5 जुलै रोजी, त्याबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये आमिर खानचा साध्या पद्धतीने विवाह पार पडलेला आहे। त्यांनी गौरी स्प्रेबरोबर लग्न केलेलं आहे, साध्या पद्धतीने लग्न केलेलं आहे आणि त्याचा हा तिसरं लग्न आहे आणि त्यांनी विवाह नोंद स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत विवाह केलेला आहे आणि त्याने साध्या पद्धतीने केलेला आहे। त्याच्या विवाहामध्ये अनिल अंबानी, राज ठाकरे यांनी सुद्धा उपस्थिती लावलेली आहे आणि त्यांच्या पहिली पत्नी आणि त्यांची मुलं सुद्धा या विवाहामध्ये आलेले आहे। आणि आमिर खानने पहिलं लग्न रीना दत्ता बरोबर केलेलं होतं। त्यांचं लग्न 1996 मध्ये झालेलं होतं आणि 2002 मध्ये यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर 2005 मध्ये आमिर खानने किरण राव बरोबर लग्न केलेलं होतं आणि त्यानंतर त्याने 2021 मध्ये त्यांनी किरण राव बरोबर परस्पर संमतीने वेगळे झालेले होते आणि आता त्यांनी 2026 मध्ये लग्न केलेलं आहे। आमिर खानने तिसरं ते पण गौरी स्प्रेडा बरोबर लग्न केलेलं आहे आणि हा नोंदणीकृत लग्न झालेला आहे। आमिर खानचा तिसरा विवाह संपन्न झालेला आहे। साध्या पद्धतीने नोंदणीकृत पद्धतीने विवाह सोहळा पार पडलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आमिर खानने विवाह केलेला आहे 5 जुलै रोजी, त्याबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये आमिर खानचा साध्या पद्धतीने विवाह पार पडलेला आहे। त्यांनी गौरी स्प्रेबरोबर लग्न केलेलं आहे, साध्या पद्धतीने लग्न केलेलं आहे आणि त्याचा हा तिसरं लग्न आहे आणि त्यांनी विवाह नोंद स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत विवाह केलेला आहे आणि त्याने साध्या पद्धतीने केलेला आहे। त्याच्या विवाहामध्ये अनिल अंबानी, राज ठाकरे यांनी सुद्धा उपस्थिती लावलेली आहे आणि त्यांच्या पहिली पत्नी आणि त्यांची मुलं सुद्धा या विवाहामध्ये आलेले आहे। आणि आमिर खानने पहिलं लग्न रीना दत्ता बरोबर केलेलं होतं। त्यांचं लग्न 1996 मध्ये झालेलं होतं आणि 2002 मध्ये यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर 2005 मध्ये आमिर खानने किरण राव बरोबर लग्न केलेलं होतं आणि त्यानंतर त्याने 2021 मध्ये त्यांनी किरण राव बरोबर परस्पर संमतीने वेगळे झालेले होते आणि आता त्यांनी 2026 मध्ये लग्न केलेलं आहे। आमिर खानने तिसरं ते पण गौरी स्प्रेडा बरोबर लग्न केलेलं आहे आणि हा नोंदणीकृत लग्न झालेला आहे। आमिर खानच्या लग्नामध्ये त्याची मुलगी आयशा खान आणि तिच्या पतीसह ती उपस्थित होती आणि आमिर खानचा मुलगा जुनैद खान वडिलांच्या आनंदाच्या प्रसंगी तोही उपस्थित होता। आमिर
खानचा तिसरा विवाह संपन्न झालेला आहे। साध्या पद्धतीने नोंदणीकृत पद्धतीने विवाह सोहळा पार पडलेला आहे। मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आमिर खानने विवाह केलेला आहे 5 जुलै रोजी, त्याबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये आमिर खानचा साध्या पद्धतीने विवाह पार पडलेला आहे। त्यांनी गौरी स्प्रेबरोबर लग्न केलेलं आहे, साध्या पद्धतीने लग्न केलेलं आहे आणि त्याचा हा तिसरं लग्न आहे। आणि त्यांनी विवाह नोंद स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत विवाह केलेला आहे आणि त्यांनी साध्या पद्धतीने केलेला आहे। त्याच्या विवाहामध्ये अनिल अंबानी, राज ठाकरे यांनी सुद्धा उपस्थिती लावलेली आहे आणि त्यांच्या पहिली पत्नी आणि त्यांची मुलं सुद्धा या विवाहामध्ये आलेले आहे। आणि आमिर खानने पहिलं लग्न रीना दत्ता बरोबर केलेलं होतं। त्यांचं लग्न 1996 मध्ये झालेलं होतं आणि 2002 मध्ये यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर 2005 मध्ये आमिर खानने किरण राव बरोबर लग्न केलेलं होतं आणि त्यानंतर त्याने 2021 मध्ये त्यांनी किरण राव बरोबर परस्पर संमतीने वेगळे झालेले होते आणि आता त्यांनी 2026 मध्ये लग्न केलेलं आहे। आमिर खानने तिसरं ते पण गौरी स्प्रेडा बरोबर लग्न केलेलं आहे आणि हा नोंदणीकृत लग्न झालेला आहे। आमिर खानच्या लग्नामध्ये त्याची मुलगी आयशा खान आणि तिच्या पतीसह ती उपस्थित होती आणि आमिर खानचा मुलगा जुनैद खान वडिलांच्या आनंदाच्या प्रसंगी तोही उपस्थित होता। आमिर खानचा तिसरा विवाह संपन्न झालेला आहे। साध्या पद्धतीने नोंदणीकृत पद्धतीने विवाह सोहळा पार पडलेला आहे। मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार।